पूजा करताना जांभई येणे, डोळ्यात पाणी येणे, आळस येणे असे का होते? एकदा नक्की बघा, नाहीतर प्रश्नाताप होईल. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये पूजा, प्रार्थना, नामस्मरण आणि ध्यान यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. अनेक जण सकाळी स्नान करून देवपूजा करतात, मन शांत करून प्रार्थना करतात आणि आपल्या जीवनातील सुख, समाधान, आरोग्य व प्रगतीसाठी ईश्वराचे स्मरण करतात. पूजेच्या वेळी प्रत्येकाची भावना वेगळी असते. काहींचे मन पूर्णपणे शांत होते, काहींना भावनिक समाधान मिळते, तर काहींना प्रार्थनेदरम्यान डोळ्यात पाणी येते किंवा जांभई येण्याचा अनुभव येतो. अशा अनुभवांविषयी विविध धार्मिक परंपरा, लोकमान्यता आणि वैयक्तिक श्रद्धांमध्ये अनेक प्रकारच्या व्याख्या आढळतात. मात्र या सर्व गोष्टी श्रद्धेवर आधारित आहेत आणि त्यांना सर्वमान्य वैज्ञानिक आधार आहे असे मानता येत नाही. त्यामुळे या विषयाकडे श्रद्धा आणि विवेक या दोन्हींच्या संतुलित दृष्टीने पाहणे योग्य ठरते. अनेकांना प्रश्न पडतो की पूजा करताना वारंवार जांभई का येते किंवा डोळ्यातून अश्रू का येतात. काही लोक या अनुभवांना शुभ संकेत मानतात, तर काही जण त्यामागे शारीरिक किंवा मानसिक कारणे असू शकतात असे सांगतात. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. त्यामुळे कोणत्याही एका कारणाला अंतिम सत्य मानणे योग्य नाही. एकदा एका मंदिरात एक वयोवृद्ध व्यक्ती शांतपणे बसलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आसपास काय सुरू आहे याकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्यांना पाहून एका व्यक्तीने विचारले, "तुम्हाला काही त्रास आहे का?" त्यांनी हसून उत्तर दिले, "नाही, मी ठीक आहे." काही वेळाने ते शांतपणे देवाचे नामस्मरण करू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते दुःखाचे होते की आनंदाचे हे सांगणे कठीण होते. मात्र त्या क्षणी त्यांच्या मनाला एक वेगळाच शांततेचा अनुभव मिळत होता. अनेक वेळा प्रार्थना करताना मनात साचलेल्या भावना बाहेर येऊ लागतात. दैनंदिन आयुष्यातील ताण, चिंता, अपेक्षा, अपयश, आनंद किंवा कृतज्ञता यामुळे मन भावुक होऊ शकते. अशा वेळी डोळ्यात पाणी येणे ही काहींसाठी नैसर्गिक भावनिक प्रतिक्रिया असू शकते. काही धार्मिक परंपरांमध्ये अशा अनुभवाला भक्तीची भावना अधिक गहिरी होत असल्याचे प्रतीक मानले जाते. मात्र प्रत्येक वेळी असेच कारण असते असे निश्चितपणे सांगता येत नाही. जांभई येण्याबाबतही विविध मते आहेत. काहींच्या मते ध्यान किंवा शांत बसल्यावर शरीर अधिक रिलॅक्स होऊ लागते आणि त्यामुळे जांभई येऊ शकते. काही वेळा झोपेची कमतरता, थकवा किंवा शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया यामुळेही जांभई येते. काही धार्मिक मान्यतांमध्ये मात्र याकडे शरीरातील नकारात्मकता दूर होत असल्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या दोन्ही गोष्टींकडे संतुलित दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. अनेक संत आणि ज्ञानी व्यक्ती सांगतात की प्रार्थना म्हणजे मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा माणूस मनापासून देवाचे स्मरण करतो, तेव्हा तो काही काळासाठी जगातील चिंता बाजूला ठेवतो. अशा वेळी मन हलके वाटणे, भावनिक होणे किंवा अंतर्मुख होणे हे अनेकांना अनुभवास येऊ शकते. कल्पना करा की अनेक दिवस बंद असलेली एक खोली तुम्ही उघडता. सुरुवातीला धूळ, जुना वास आणि अस्वच्छता जाणवते. पण हळूहळू साफसफाई केल्यानंतर तीच खोली स्वच्छ, प्रसन्न आणि राहण्यायोग्य बनते. ही केवळ एक उपमा आहे. त्याचप्रमाणे अनेकांच्या श्रद्धेनुसार नियमित प्रार्थना आणि नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मक विचारांना जागा मिळू शकते. पूजेच्या वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची एकाग्रता. देवासमोर बसताना घाईगडबड न करता काही क्षण शांत बसावे. शक्य असल्यास मोबाईल बाजूला ठेवावा. मनातील राग, मत्सर आणि चिंता काही वेळासाठी विसरून कृतज्ञतेची भावना ठेवावी.
अशा प्रकारे केलेली प्रार्थना मानसिक समाधान देऊ शकते. नामस्मरण, मंत्रजप किंवा ध्यान करताना प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. काहींना लगेच शांतता जाणवते, काहींना दीर्घकाळानंतर त्याचा परिणाम जाणवतो, तर काहींना कोणताही विशेष अनुभव येत नाही. याचा अर्थ भक्ती कमी किंवा जास्त असा होत नाही. श्रद्धा ही अनुभवापेक्षा सात्यावर अधिक अवलंबून असते. जर पूजा करताना डोळ्यात पाणी येत असेल तर ते प्रत्येक वेळी अलौकिक कारणामुळेच आहे असे मानण्याची आवश्यकता नाही. कधी भावनिक कारणे, कधी मानसिक समाधान, तर कधी डोळ्यांचा कोरडेपणा किंवा इतर शारीरिक कारणे देखील असू शकतात. अशाच प्रकारे जांभई येणे ही अनेकदा नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया असू शकते. त्यामुळे वारंवार किंवा त्रासदायक लक्षणे जाणवत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. धार्मिक परंपरांमध्ये भक्तीचा खरा अर्थ बाह्य अनुभवांमध्ये नसून मनातील शुद्ध भावनेत आहे. प्रार्थना करताना डोळ्यात अश्रू आले नाहीत किंवा जांभई आली नाही म्हणून पूजा अपूर्ण झाली असे मानण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे हे अनुभव आले म्हणून विशेष आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली असेही निश्चितपणे म्हणता येत नाही. अनेक घरांमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून प्रार्थना करते. यामुळे घरात शांत वातावरण निर्माण होण्यास मदत होते. मुलांमध्ये संस्कार वाढतात, मोठ्यांचा आदर करण्याची भावना निर्माण होते आणि कुटुंबातील संवाद अधिक दृढ होऊ शकतो. या गोष्टींचा मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे नाही. चांगले विचार, प्रामाणिकपणा, दुसऱ्याला मदत करण्याची भावना, संयम आणि कृतज्ञता या देखील भक्तीच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. रोज काही मिनिटे शांतपणे देवाचे स्मरण करणे, मनातील चुका स्वीकारणे आणि चांगले जीवन जगण्याचा संकल्प करणे ही देखील एक प्रकारची साधना आहे. कोणत्याही धार्मिक अनुभवाकडे अंधश्रद्धेने किंवा भीतीने पाहण्याऐवजी श्रद्धा, विवेक आणि सकारात्मक विचार यांच्यासह पाहणे अधिक योग्य ठरते. पूजा करताना जांभई येणे किंवा डोळ्यात पाणी येणे याविषयी विविध श्रद्धा आणि मान्यता आहेत. मात्र त्या प्रत्येकासाठी सारख्याच लागू होतील असे नाही. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, मनःस्थिती आणि आरोग्य वेगळे असते. शेवटी एवढेच लक्षात ठेवा की देवपूजेचा खरा उद्देश मनाला शांतता, संयम, सकारात्मकता आणि आत्मविश्वास मिळवून देणे हा आहे. श्रद्धेने, प्रेमाने आणि प्रामाणिक भावनेने केलेली प्रार्थना मनाला समाधान देऊ शकते. कोणतेही अनुभव आले किंवा आले नाहीत तरी सात्र्याने सद्वर्तन, चांगले विचार आणि ईश्वरावरील विश्वास कायम ठेवणे हेच ख्या भक्तीचे लक्षण मानले जाते.